आजकाल मुलं कमी आणि खेळणी जास्त हा प्रकार झालेला आहे आणि त्यांना स्टोअर कसं करायचं हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर पडतो। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या या प्रश्नाचं सोल्युशन मी घेऊन आली आहे। बजी बबल्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सॉफ्ट टॉय स्टोअर करण्यासाठीचा टॉय बॉक्स, तो पण घरी आणि एकदम कमी किमतीमध्ये। मी ही जी सीरीज चालू केली आहे त्याचा माझा तिसरा एपिसोड आहे। 365 डेजची ही एपिसोड आहे, डिक्लटर, क्लीन, ऑर्गनाइज अँड DIY सीरीज। जर तुम्हाला माझी ही सीरीज आवडली तर माझे व्हिडिओ नक्की बघा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। सॉफ्ट टॉयज जे आहेत ते कधी कोणाला गिफ्ट दिले जातात बर्थडे मध्ये किंवा आपणच आपल्या मुलांना देतो, आवडले म्हणून घेतले जातात आणि ते खूप छान आहेत, फेकायचे नाही किंवा कोणाचे आवडते आहेत त्यामुळे ते घरात जमा होत जातात। किंवा बरेचदा असं होतं की मामाचा मुलगा, काकाची मुलगी किंवा आपल्या बहिणीचे मुलं ते मोठे झाले की त्यांचे सॉफ्ट टॉयज सगळे आपल्याला मिळत जातात आणि मग आपल्याकडे पण त्याचा संग्रह होत जातो। आपण दुसऱ्याला पुढे सरकवणार त्याच्या आधीच आपल्या मुलांचे काही आवडते खेळणे बनतात, मग त्यांच्यामुळे ही सगळी गर्दी आपल्या घरात नेहमीच बनत जाते। मग त्यांना स्टोअर करण्यासाठी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कार्डबोर्ड बॉक्सपासनं आपण टॉय बॉक्स कसा बनवायचा। हे असे बॉक्सेस जे असतात ते बरेचदा आपल्याला अवेलेबल होतात किंवा नुकतंच आम्ही शिफ्टिंग केलेलं आहे त्यामुळे सगळे जे बॉक्सेस आहेत ते माझ्याजवळ अवेलेबल आहेत। तर मग त्यांचाच यूज करून मी आज टॉय बॉक्स बनवण्यासाठी हा एक कार्टन बॉक्स जो आहे तो यूज करत आहे। इथे बघा मी तो कार्टन बॉक्स घेतला आणि ही माझी जुनी प्लाझो आहे। या प्लाझोची प्रिंट खूप सुंदर आहे, त्याच्यावर सगळे आईस्क्रीम प्रिंट आहेत आणि ही माझ्या मुलांची आवडती प्रिंट आहे। त्या चक्करमध्ये मी ही जी प्लाझोचं कापड आहे ते इथे बाहेरच्या साईडने चिटकवणार आहे। तुम्ही इथे जो रॅपिंग पेपर असतो, गिफ्ट रॅप पेपर असतो, ते पण तुम्ही इथे चिपकवू शकतात। आता हा टॉय बॉक्स बनवत आहे म्हणून थोडीशी ती प्रिंट वगैरे तुम्ही लक्षात घ्या, पण याचा ओनली टॉय बॉक्स नाही तर तुम्ही एखाद्या कॉर्नरसाठी पण असा बॉक्स बनवू शकता। आता या कार्डबोर्डच्या बॉक्सबद्दल काय झालेलं की हा जो बॉक्स आहे कार्टन बॉक्स तो आडवा आहे, हॉरिझॉन्टल आहे आणि मला बनवायचा आहे वर्टिकल बॉक्स। वर्टिकल बॉक्स जो आहे तो कमी जागा घेतो म्हणून मग हा जो बॉक्स आहे तो मी ओपन केला आणि त्याची जी वर्टिकल म्हणजे उभी बाजू जी असते ती कापून घेतली आणि मग याचा यूज मी ॲज अ झाकण म्हणून करणार, फ्लॅप म्हणून करणार। हे बघा ह्या पद्धतीने तर असं वरून मी कापून घेतलं आणि बाकीची सगळी जी बाजू आहे ती आता आपल्याला आतल्या बाजूने एकदम व्यवस्थित अशी चिटकवून घ्यायची किंवा आपल्याला सील करून घ्यायची आहे। तर बघा इथे मी सेलो टेप, डबल साइड टेप आणि फेविकॉलच्या मदतीने हे सगळे आतमधले जे फ्लॅप्स आहेत त्यांना व्यवस्थित चिपकवून घेतलं आहे, जेणेकरून जे टॉय बॉक्स बनेल ते मी लॉंग टर्मसाठी यूज करू शकेन आणि ते छानपैकी बनेल पण। हे बघा अशा पद्धतीने ज्या पण वेळेस आपण आपले असे गोष्टी बनवतो ज्या आपण घरीच यूज केलेल्या आहेत, आपल्या घरच्या गोष्टींपासून बनलेल्या आहेत, तर ते एक तर आपला वेळ जो आहे तो एकदम सत्कारणी लागतो आणि मेन म्हणजे हे ऑर्गनायझर ज्यावेळेस आपण बाजारात घ्यायला जातो मार्केटमध्ये तर ते खूप जास्त महाग भेटतात। तर मग आपण आपल्या घरच्याच गोष्टी यूज करून तसं ऑर्गनाइज बनवलेलं किती छान आणि ते पण खूप कमी किमतीमध्ये। असंही हे कार्डबोर्ड बॉक्स जे आहे ते आपण फेकूनच देणार होतो बट त्यांना मी यूज केलं। हे बघा इथे मी मास्किंग टेप लावत आहे ज्याच्याने फिनिशिंग जी आहे कडांची ती एकदम छान येते आणि एकदम व्यवस्थित आपली हे जे बॉक्स आहे ते बनेल म्हणून मी इथे हा मास्किंग टेप लावला। हा तुम्हाला कोणत्याही कन्स्ट्रक्शनच्या सामानाच्या दुकानामध्ये मिळून जातो इझिली आणि ते लावल्याने फिनिशिंग छान येते आपल्या प्रोडक्टची। अशा पद्धतीने मी सगळ्या साईडला ज्या कडा आहेत त्यांना मास्किंग टेप लावून घेतला आहे आणि बघा छानपैकी ते मास्किंग टेपने रॅप केल्यानंतर छान वाटतंय। पहिल्यांदा मी हा कपडा यूज करायचा विचार करत होते फ्लावर प्रिंटचा, बट हा कपडा थोडासा लूज आहे आणि मग ते आपण ज्यावेळेस फॅब्रिक चिपकवू तर त्यावेळेस जास्त घड्या वगैरे पडायची शक्यता होती म्हणून मी हे जे एक माझं जुनं बेडशीट होतं त्याचा यूज केला, कारण बेडशीट हे स्टिफ आहे आणि त्याच्या गुड्या पडणार नाही ज्यावेळेस मी चिपकवायला जाईल आणि एक मला मोठा असा काय म्हणता कपड्याचा तुकडा पण मिळून जाईल जेणेकरून माझा आतला पोर्शन जो आहे
तो छानपैकी कव्हर होईल। फॅब्रिक डिसाईड झाल्यानंतर आता इथे बघा, फॅब्रिक जे आहे ते पण आपण घरातलंच वापरलं आहे। अक्षरशः जो वरून लावणारा कपडा आहे ती तर माझी वापरलेली प्लाझो पॅन्ट आहे। अशा प्रकारे मी फेविकॉल लावून आतला जो पोर्शन आहे तिथे मस्तपैकी सगळ्या साईडने हा कापड लावून घेतला आहे। खूपच सुंदर दिसतो आणि आतल्या बाजूने कापड नाही लावला किंवा पेपर नाही लावला तरी चालेल, पण लावल्याने काय होतं की आपलं प्रोडक्ट जे आहे ते फिनिश दिसतं। बाहेरचे प्रोडक्ट इतके छान का वाटतात आपल्याला, कारण त्यांची फिनिशिंग चांगली असते, त्यांचा लुक चांगला असतो। मग तेच जे आहे ते आपण आपल्या DIY मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून याचे 2-3 पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत। पहिली गोष्ट म्हणजे हे ड्युरेबल बनतं। कागद लावलेला पण चालेल इथे, पण कागदाने काय होतं की काही दिवसांनी ते फाटून जातात। कागद फाटला की मग तो ऑर्गनायझर जो आहे परत आपल्याला नवीन बनवायला लागतो। त्यापेक्षा आपण ज्यावेळेस कापड लावतो तर ते ऑर्गनायझर जे आहे ते खूप दिवसांसाठी चालतं आणि मला असाच ऑर्गनायझर बनवायचा होता, जेणेकरून मी जास्त दिवसासाठी त्याला वापरू शकतो। म्हणून मी त्याला आतल्या साईडने पण कापड लावला आणि बाहेरच्या साईडने पण कापड लावला। आता ही जी पॅन्ट होती त्या पॅन्टच्या कपड्यामध्ये मला जरासं कमी पडणार असं वाटत होतं, पण मी व्यवस्थित प्रकारे त्याला चिपकवलं त्यामुळे ते कमी नाही पडलं। हे बघा, मी काय केलंय, जो बाहेरचा कपडा आहे त्याला आतून चिपकवून आणि उलटा करून घेतला, जसं आपण ब्लाऊजला वगैरे गळ्यांना करतो सेम प्रोसेस इथं केलेली आहे, जेणेकरून काय होतं की कडा ज्या आहेत त्या फिनिश दिसतात। आपण वरून चिपकवलेलं ते आतून दिसतं, तर इथे आपली जी चिपकवलेली जागा आहे ती दिसत नाही। आणि मग नंतर बाहेरून सगळ्या साईडला मी व्यवस्थित चिपकवून घेतलेला आहे। कपडा जो आहे तो हा कपडा थोडासा रिंकलवाला होता, तर त्याला आधीच मी त्याला इस्त्री वगैरे करून आणि व्यवस्थित करून घेतला आणि मग नंतर त्याला वापरायला घेतला। तुम्ही पण अशाच पद्धतीने वापरा, जेणेकरून त्याच्यावर गुढ्या दिसणार नाही आणि पटापट चिपकला जातो। याला अर्धा दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस लागतो। एक दिवस कंप्लीट 11:30-12ला मी स्टार्ट केलं, तर 4-5 वाजेपर्यंत माझा पूर्ण टॉय बॉक्स रेडी झालेला होता। तर अशा प्रकारे खूप वेळ नाही लागत आणि तुमचा टॉय बॉक्स किती मोठा आहे त्यावर पण हा वेळ जो आहे तो डिपेंड आहे। ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करत असतो तर आपलं मन जे आहे ते खूप क्रिएटिव्ह बनत जातं आणि मेन म्हणजे आपल्या घरातल्या गोष्टींचा यूज होतो, डिक्लटर होतं घर आणि आपण आपल्या घरासाठी काहीतरी युजफुल गोष्टी बनवत असतो। आता जे माझ्या मुलांचे खेळणे होते ते नेहमी बेडवर पडलेले, नाही तर कधी आपण एखाद्या मोठ्या बॉक्समध्ये भरून त्यांना वरती ठेवून देतो, पण ते जर त्यांच्या हाताशी असले किंवा त्यांना ॲक्सेस होईल अशा पद्धतीने आपण ठेवले तर ते खेळतील पण आणि परत त्यांचे खेळून परत ते आपल्या टॉय बॉक्समध्ये ठेवून देतील। आता ही जी गोष्ट जी करत आहे ती आहे फ्लॅपसाठी। जे झाकण मी बनवलेलं आहे त्याला अजून थोडंसं आपण थिकनेस देऊया, जेणेकरून वरती काही आपण एक्स्ट्रा गोष्टी ठेवली तर ते फाटणार नाही किंवा तुटणार नाही, मध्ये जाणार नाही। म्हणून मी 2 वेगवेगळे कार्डबोर्डचे तुकडे घेऊन त्याला असं वरून चिपकवून दिलेलं आहे आणि इथे पण मास्किंग टेप लावला। बॉर्डर जे आहे त्याला पण मी मास्किंग टेप लावेल फिनिशिंगसाठी आणि प्रोडक्ट जे आहे ते लॉंग लास्टिंग बनण्यासाठी। फेविकॉलने चिपकवला आणि वरून त्याला मास्किंग टेप लावला, जसं आपण फर्निचरला वरून जे चिपकवतात त्यावेळेस पण मास्किंग टेप लावला जातो। तर बघा, हे अशा पद्धतीने झालंय आणि खूप जास्त दिवस हा टॉय बॉक्स टिकतो। हा तुम्ही टॉय बॉक्स म्हणूनच नाही तर तुम्ही एखाद्या कॉर्नरमध्ये असाच ठेवून दिला आणि ज्या तुम्हाला गोष्टी वरती दिसत आहेत त्या तुम्ही एका ठिकाणी जमा करून टाकत जरी गेले तरी हा बॉक्स जो आहे तो कामाला येईल। आणि हा बॉक्स बघा उभा आहे तर त्याची जागा कमी लागेल पहिली गोष्ट, त्यावर तुम्ही एखादी शोची गोष्ट पण ठेवू शकता, जेणेकरून ॲज अ कॉर्नर पीस म्हणून तो यूज होईल। अशा सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयडियानुसार तुम्ही त्याचा यूज करू शकता। अशा पद्धतीने फ्लॅप रेडी झालेला आहे आणि फ्लॅपला वरच्या साईडने पण मी सगळा कापड चिपकवल्यानंतर एवढी मेहनत केल्यानंतर फायनली माझा टॉय बॉक्स रेडी झाला आहे। बघा, भरपूर खोली आहे। बरेचदा काय होतं, बॅट बॉल, स्टंप ह्या ज्या उभ्या गोष्टी असतात त्या खेळणे ठेवणं पण जरा मुश्किल होतं, तर ह्या बॉक्समध्ये सगळे खेळणे जे आहे ते येतील। तुम्हाला हा टॉय बॉक्स कसा आवडला जरूर तुम्ही मला कळवा आणि तुम्ही कुठून बघत आहात माझा व्हिडिओ तो पण तुम्ही बिलकुल कळवायला विसरू नका।
हे बघा, फायनली मी मुलांच्या रूममध्ये हा टॉय बॉक्स ठेवला. याला खालून जरा उंची देण्यासाठी माझ्याकडे एक छोटा पार्ट होता, तोच मी ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मग हा टॉय बॉक्स ठेवला. आजकाल बाजारात छोटे छोटे असे पाय पण मिळतात, ते पण तुम्ही ह्याला लावू शकतात अजून चांगला बनवण्यासाठी. इव्हन त्याला हुक लावू शकतात, जसं आपल्या कोणत्या पण एखाद्या बॉक्सला असतं. पण मी हा फ्लॅप जो आहे तो असाच ठेवला, इझी ओपन आणि क्लोज करण्यासाठी. हे बघा, हे असे मोठे मोठे जे लांब खेळणे असतात ते पण इथे इझिली बसून जातात. मोठे मोठे बॉल्स जे पण फुटबॉल, व्हॉलीबॉल सारखे, ते पण इकडे तिकडे घरंगळत असतात आणि घरभर तो पसारा दिसतो. तर मग हा पसारा कमी करण्यासाठी हा माझा एक छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. मुलं एकदम खुश झाले होते, कधीपासून त्यांची ही फरमाईश होती आणि आता त्यांनी पटापट सगळे त्यांचे सॉफ्ट टॉईज, काही खेळणे इकडून तिकडून शोधून शोधून एकदम भरून दिलेले आहेत. आणि हा टॉय बॉक्स खरंच यूज झाला, कारण त्याच्यात अजूनही खूप जागा आहे, बरेचसे सामान त्याच्यात बसू शकता. आणि फायनली डन. आणि खूप कमी जागा लागली. तुम्ही बघा, मुलांना वाटेल तेव्हा ते घेतील, खेळतील आणि त्यांचे टॉईज परत ठेवून देतील. इतका इझिली बनतो आणि झिरो कॉस्ट ऑर्गनायझर आहे. इथे फक्त तुम्हाला जास्तीत जास्त काय लागतं, फेविकॉल लागतो, मास्किंग टेप लागेल, बस. बाकी वरती बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरातल्याच आहेत. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली, टॉय बॉक्स कसा वाटला जरूर कमेंट कळवा. आणि माझ्या या 365 डेजच्या सिरीजमध्ये तुम्ही क्लिनिंग, डिक्लटरिंग, ऑर्गनायझेशन, DIYचे सगळे ऑप्शन्स जे आहेत ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर माझ्याबरोबर कनेक्ट व्हा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा. तुमच्या काही आयडिया असतील तर त्या पण तुम्ही इथे कळवू शकता. मी ऑलरेडी डिक्लटर आणि क्लिनिंगचा, किचन ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो पण बघायला विसरू नका. त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊन. तुमचे व्ह्यूज जे आहेत, तुमचे मतं जे आहेत तुम्ही कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.